पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाहेरच्या बाहेर घालवून दिलंस बहिणीला? थोडा वेळ थांबू द्यायचंस ग, बोलता आलं असतं नीट. अगं ऐक, बोलतेय ना मी. तुझी बहीण एकदम चुणचुणीत आहे पण, म्हणजे तुमच्यात काय म्हणतात ते, एकदम फटाकडी. जे काही मनात येते स्पष्ट बोलते. म्हणजे तिच्या मनात येते तिच्या डोळ्यात दिसतच स्पष्टपणे. मी आधी म्हणाले होते की तुम्ही दोघी बहिणी बहिणी वाटत नाही, पण अंदाज चुकला ग माझा. शोभता तुम्ही बहिणी, अगदी परफेक्ट बहिणी बहिणी वाटता. म्हणजे महत्वाकांक्षा एकच आहे दोघींची. आर्थिक परिस्थिती सुधारायची, पैसा कमवायचा, श्रीमंतांना लुबाडून. नाही, आणि शिक्षण नाही, खेडेगावात वाढलेल्या, त्यामुळे पैसा कमवण्याची संधी मिळतच नाही ना जास्त. मग तुमच्यासारख्या कुटुंबातले लोक काय करतात, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्या मुलींना कामाला लावतात. त्यांचं काही चूक नाही. पण मुली काय करतात, रातोरात श्रीमंत होण्याची स्वप्न बघायला लागतात. एक अशी खाली भुंडी पाताळ धुंडी, आणि दुसरी चलाख, चतुर, हुशार, बोलकी. असं का बोलताय तुम्ही? खोटं बोलतेय का मी? हा, खोटं बोलतेय? मला कळलंय नेत्रा, बहिणीच्या मदतीने श्रीमंतांना लुबाडण्याचे डाव खेळतेस तू. मग आता तुझं पितळ कसं उघड पाडते लवकरात लवकर. आई, आई बाहेर ये. काय रे आधी? तनू शट अप. काय झालं आधी? मम्मा सांग ना याला काय चाललंय याचं. तनू गप्प बस. आई आज खरं काय आहे ते याला सांगावंच लागेल. आणि बरं झालं ही सुद्धा इथेच आहे. अरे ब्रो प्लीज सोड ना मला. जोपर्यंत तू सांगत नाहीस खरं काय आहे ते, तोपर्यंत कुठेही जायचं नाहीयेस. अरे काय अद्वैत, अरे काय बोलतोस तू? काय झालंय? सांगतो. तनू, तू आज दिवसभर काय काय केलंस? कुठे कुठे गेला होतास आणि कोणाबरोबर होतास तू? ब्रो व्हॉट्स रॉंग विथ यू? मम्मा मी जातो अभ्यासाला. तुझा काय अभ्यास चाललाय ना मला चांगलंच माहिती. मी विचारलंय त्या प्रश्नाचं उत्तर दे. कोणाबरोबर होतास तू आज? सांग, त्याला विचारतोय ना तू काहीतरी तुला. तनू, मी आज तुला बाईकवर फिरताना पाहिलंय. कोण होतं तुझ्या बरोबर? काय विचारतोय मी? हा असं नाही सांगणार. फोन दे तुझा. हा, फोन दे. ब्रो नको. काय खरं तर मला अजिबात पटत नाहीये हे, बट आय हॅव टू डू दिस. अनलॉक कर आणि फोन दे. ब्रो नको ना. आई बाबा, हे तनू आणि हेमाचे मेसेजेस. हेमा म्हणजे नेत्राची बहीण. हेमा, कुठे आहेस तू? कधी एकदा तुला भेटतोय असं झालंय मला. हेमाचा मेसेज. आज भेटून मजा करूयात आपण.
आणि हा आत्ताचा रिसेंट मेसेज. थँक्यू तनू, नवीन मोबाईल गिफ्ट दिल्याबद्दल. हे काय? नवीन फोन कधी घेतलास? तुला काय करायचंय? ब्रो नको ना. अजूनही बरेच मेसेजेस आहेत, बट मला तुमच्यासमोर नाही वाचायचं ते. तनू, काय आहे सगळं हे? हा तू हा असा अभ्यास चाललाय तुझा? मित्रांकडे अभ्यासाला जातो सांगून जायचास, क्लास बुडवून जायचास, ते हिला भेटायला जायचास? सॉरी, मी खूपच पर्सनल स्पेसमध्ये घुसतोय याच्या, बट मला हे करावं लागतंय. नवीन फोन घेतला होता, त्याचे 23,000 डिडक्ट झालेत अकाउंटमधून, त्याचा मेसेज. तनू, काय काय चाललंय काय हे सगळं? काही अगं त्याला काय विचारतीयस? क्लिअर आहे सगळं. तनूचा आणि हेमाचा अफेअर सुरू आहे. तनू, तू आई, तोंड उचकटून बोल आता, खरं आहे काय? रुपाली, कुणी बोलू नका मध्ये. काय आहे हे सगळं? कधीपासून चाललंय? किती पैसे दिलेस आजपर्यंत तिला? बोल, तोंड उचकटून बोल आता. रुपाली, आधी तू शांत हो. आपण त्याच्याशी बोलूया शांतपणे. तू शांत हो आधी. बाबा, तुम्हाला वाटतं एवढं प्रकरण साधं नाहीये. तुम्हाला माहिती सुद्धा नाहीये काय चाललंय ते. काय चाललंय? अरे अद्वैत, सांग ना काय चाललंय ते. शेखर, ही नेत्रा आणि तिची बहीण मिळून आपलं घर लुबाडता येतो. ही तुमच्यामुळे घरात आली आणि हिची बहीण हेमा तनूला नादाला लावतीये. कळते का तुम्हाला? काय म्हणायचं तुला? पैशासाठी चाललंय हे सगळं. डोळ्यावरची पट्टी काढा शेखर, जरा डोळे उघडून बघा. जिला विश्वासाने तुम्ही घरात आणलेत ना, ती या घराच्या वाईटावर उठलीये. नाही साहेब, हे सगळं खोटं आहे साहेब. हे मला या सगळ्याबद्दल काहीच माहित नव्हतं. हेमा, तन्मय, मला खरंच काही माहित- साळसूतपणाचा आव नको आणूस तू आता. काही उपयोग नाहीये त्याचा. चोरी पकडली गेलीये तुझी. अचानक हेमा कशी आली सांग बघू? आणि तिला पैसे दिलेस तू, दिलेस ना? आणि आम्ही दिलेलेच पैसे दिलेस. मग रुपाली, तिच्या पगाराचे पैसे होते ते. तिला पगार द्यायचाच होता. तिने ते हेमा थ्रू घरी पाठवले. बाबा, पण हे जे हेमा थ्रू चाललंय ते तुम्हाला दिसतच नाहीये का? शेखर, कसं कळत नाहीये हो तुम्हाला? हिच्यावर विश्वास नका ठेवू तुम्ही. आपल्या घराचं खूप मोठं नुकसान करेल ही. आत्ता म्हणतेय तिला काही माहित नाही, पण हे शक्य आहे का? नेत्रा, मला खरं खरं सांग, तन्मय आणि हेमाबद्दल तुला माहिती होतं काही? नाही साहेब, मला काहीच माहित नव्हतं. उलट मला जर माहित असतं तर मी स्वतः तुम्हाला येऊन सांगितलं असतं. साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर. मला खरंच काहीच माहित नव्हतं यातलं. शेखर, नका विश्वास ठेवू. खोटं बोलतीये ती. शेखर, कसला विचार करताय? शेखर, विश्वास ठेवणार आहात का हिच्यावर? हो, माझा नेत्रावरती पूर्ण विश्वास आहे.
ती कधीच खोटं बोलू शकत नाही. कठीण आहे शेखर, खरंच. अद्वैत यावेळेला माझ्यासोबत आहे. ही संधी नाही, सुवर्ण संधी आहे. काहीही झालं तरी या वेळेला मी नेत्राला सोडणार नाही. रुपाली, तू तरी प्लीज असं वागू नकोस ना. मी तुला किती वेळा समजावून सांगू ग? शेखर, अहो नेत्रा आणि तिची बहीण तुम्हाला. हे बघ रुपाली, आता बाकी सगळ्यापेक्षा आपला अद्वैत सुरक्षित असणं जास्त महत्वाचं नाहीये का? आधीच त्या अद्वैतला नेत्रा नकोशी झाली, पण तुला तरी गांभीर्य कळतं की नाही? हो, पण शेखर नेत्रा पैसे येथे लोबाडायला आली नाहीये ती. या घरात तिला मी घेऊन आलोय. तिच्या घरचे तिला सोडायला तयारच नव्हते, पण मी त्यांच्या हातापाया पडलो आणि तिला घेऊन आलो. कारण नेत्रा अद्वैतचं रक्षा कवच आहे. तिच्यावर होणारे कुठलेही आरोप मी खपवून घेणार नाही. शेखर, तुम्ही मला काय म्हणायचं हे समजून का घेत नाही यार? अगं रुपाली, आपला बंटी का सारखा फोन करतोय? बोला, तुम्ही बोला. मला जे बोलायचं होतं ते मी बोललोय. तू घे फोन, घे फोन घे. हॅलो ताई, घोळ झालाय, खूप मोठा घोळ झालाय. हॅलो, ऐकायला नाही येते मला. हॅलो ताई, माझ्या घराजवळच्या नाक्यावर ना पोलीस फिरतायत. मला इन्फॉर्मेशन मिळाली आहे, तुमच्या घरी जी चोरी झाली ना त्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. नाक्यावरून माझ्या घरी यायला ना पोलिसांना 1 मिनिट सुद्धा पुरेसं आहे. काय करू सांग मला? तुमच्या घरातनं उचललेला सगळा तो जो माल आहे ना तो मी माझ्या घरी ठेवला आहे. आई ग, गप्प काय आहेस? बोल ना काहीतरी, नाहीतर आपण दोघंही अडकू. हिंगाचं पाणी घे. हिंगाचं पाणी घेऊ? ताई, इथे माझ्या तोंडचं पाणी पळालंय. आणि मला एक सांग, हिंगाचं पाणी घेऊन पोलीस माझ्या घरी यायचं थांबणार आहेत का? ऐक 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 ऐक, डॉक्टरांकडे जाऊन ये. आई, काय बोलतेस तू? आजूबाजूला कोणी आहे का? काळजी घे, ठेवते. हॅलो ताई, ताई. काय झालं अधोक्षजला? बंटी, इन्स्पेक्टरचा फोन आहे. हा बोला इन्स्पेक्टर. हो, मी घरीच आहे. तुम्ही येत आहे आत्ता? या. हा, हॅलो हॅलो, काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, मी जरा बाहेर येऊन बोलतो. हॅलो हॅलो. काय प्रॉब्लेम आहे तुझा? मला थोडी स्पेस हवी आहे नेत्रा. साहेब, नेत्रा, प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आज माझा सुट्टीचा दिवस आहे. प्लीज आज तरी मला आराम करू देत. नको त्रास देऊस मला. नाही नाही साहेब, मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा आहे. फक्त एकदा माझं ऐकून घ्या. तुम्हाला जे वाटतंय ते खरं नाहीये. खोटं बोलतीयस तू. नाही साहेब, मी खोटं नाही बोलत आहे तुमच्याशी. मी खरंच सांगते, जे काही झालं ते मला खरंच माहित नव्हतं. आणि तुमचा राग कळतोय मला. तुमच्या जागी जर मी असते तर कदाचित मलाही माझा राग आला असता. कळतंय ना तुला? मग प्लीज आता मला एकट्याला राहू देत, प्लीज. साहेब साहेब ऐका ना माझं, प्लीज. हेमा बहीण आहे माझी. मी दिले तिला पैसे, पण याचा अर्थ असा होत नाही की मला तुमचे पैसे लुबाडायचे आहेत. साहेब, हेमा आणि तन्मय मध्ये जे काही आहे ते मलाही नव्हतं माहित. साहेब, हेमाने जे काही केलं त्याबद्दल मी तुमची माफी मागते. पण साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर. त्या दोघांमध्ये जे काही आहे त्याचा माझ्या इथे असण्याशी काहीच संबंध नाहीये.
उलट हे सगळं मला आधी माहित असतं ना तर मी स्वतः तिला इनफ नेत्रा, लीव साहेब लीव. मी इथे परत आलो होतो माझ्या माणसांबरोबर. मला वाटलं होतं इथे परत आल्यानंतर मी सगळ्यांबरोबर आनंदाने राहील, पण इथे परत आल्यापासून माझ्या डोक्याला फक्त आणि फक्त स्ट्रेस झाला. माझी माणसं माझ्यापासून लांब जात आहेत फक्त आणि फक्त तुझ्यामुळे नेत्रा. अद्वैत, इन्स्पेक्टरचा फोन आला होता. कशासाठी? आपल्या घरात जी चोरी झाली, तुला मारण्याचा प्रयत्न केला गेला, त्या संबंधी त्यांना काहीतरी लीड मिळालाय. दॅट्स ग्रेट. इन्स्पेक्टर त्याविषयीच बोलायला घरी येत आहेत, 2 मिनिटात पोहोचतील. बरं चला मग आपण खालीच थांबूया. थँक्यू सो मच. बसा ना. काय झालंय भाऊजी? आणि आपल्या घरात जी चोरी झाली होती, अद्वैतवर जो हल्ला झाला होता, त्या संबंधी इन्स्पेक्टरांना काही बोलायचं. पाणी घ्या. थँक्यू. मला काही चहा कॉफी? नो थँक्स. आपण केस संदर्भात बोलूया. आपल्याला काही सीसीटीव्ही फुटेजेस आहेत, हे बघा. बोल बंटी. ताई, हिंगाचं पाणी घेऊन झालंय, आता फक्त विष घ्यायचं बाकी आहे. ताई तुला कळते का, तुमच्या घरातनं जे काय दागिने पैसे मी चोरले ना, ते जर का पोलिसांच्या हाती लागले तर आपण दोघंही जमा होऊ. काय करायचं तर तूच मला सांग. ताई का बोल ना, गप्प कायस तू? मलाही काही सुचत नाहीये रे बंटी, पण हे सगळं घडलं कसं? मला काय माहिती? मला जरा का माहिती असतं त्याचं सगळं सोनं नाणं मी माझ्या घरात ठेवलं असतं का? मी काम करतो, ते सगळं जे आहेत ना दागिने वगैरे ते सगळे मी तुझ्याकडे आणून देतो. मग तुला काय करायचं ते कर. हा, मूर्ख आहेस का रे तू? इथे पोलीस आहेत घरात. पोलीस तिथे पोहोचलेत? पोलीस तिथे कसे पोहोचले? ताई म्हणजे पोलिसांना सगळं कळलंय. मी एक काम करतो, मी ना नेपाळला निघून जातो. नाही इंडियाच्या बाहेरच निघून जातो. तू मला एक 8-10 लाख रुपये पाठवून दे. आणि तुला सांगतो ताई, ही नेत्रा खूप डेंजर मुलगी आहे. तिनेच सगळं केलंय, तीच पोलिसांची खबरी आहे, तिनेच पोलिसांना सगळं सांगितलंय. तुझी स्वप्न गेली 12च्या भावात. ताई तू पण पळ तिकडनं, मी पण निघतो इकडनं. बाईसाहेब, तुम्हाला खाली बोलवलंय. कोणी बोलवलं? पोलिसांनी.